बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, पैसे ठेवले तरच माणूस पुढे भविष्यामध्ये त्याला संकट कमी होतात, कारण पैसे वाढतात. पण जर पैसे संपवले तर पैसे कमवायचं वय पण संपून जाईल आणि आपण आर्थिक चक्रव्यूहात सापडतो. मित्रांनो, आज 99% लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. पैसे तर कमवतात रात्रंदिवस मेहनत करून, परंतु बचत न केल्यामुळेच पैसे खर्च होऊन जातात आणि पैसे कमवायचं वय पण कमी होतं. मित्रांनो, आपण जर वेळेचा जर योग्य वापर केला आणि पैशाचा केला तर आपल्याला नक्की चांगले दिवस येतात. हे पेपरवर आम्ही लिहून देतो. मित्रांनो, वेळ आणि पैसा ह्या दोन्ही मौल्यवान गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये. कारण पैसे आपल्याला कमवण्यासाठी दिवसभर काम करावं लागतं किंवा महिनाभर काम करावं लागतं आणि खर्च एका दिवसात एका तासात होऊ शकतो. म्हणजे आपल्याला महागाई तर वाढते, आपल्या जबाबदाऱ्या वाढतात, खर्च वाढतो, आपल्या अपेक्षा वाढतात. ह्या सगळ्याला कुठं तर आपण कंट्रोल केलं पाहिजे. जर असं नाही केलं तर दुर्घटना घडतात पैशाच्या आणि म्हणून तर पैशाचा प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, पैसे इन्क्रीज केले पाहिजे. जसं शेतकरी शेतीमध्ये धान्य पहिले जमिनीमध्ये बीज टाकतो ना, ते बीज जर खाऊन टाकलं तर काय होईल? धान्य वाढेल का? आणि पेरणी का करतो? कारण धान्य वाढवण्यासाठी. तसंच आपण कामाला का जातो? व्यवसाय का करतो आपण? पैसे वाढवण्यासाठी. तसंच आपण जर पैसे LIC ऑफ इंडियामध्ये ठेवले तर पैसे वाढत असतात, सतत वाढतात आणि आपल्याला पुढच्या पैशाची पण गॅरंटी मिळते. जसं 5,000 ठेवली की 20 लाखाची गॅरंटी. आणि आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. मित्रांनो, पूर्वी असे प्लॅन नव्हते. तिच्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. नेहमी आपण जसं टू व्हीलर चालवतो त्यावेळेस आपण सतर्क होऊन गिअर फर्स्ट, सेकंड, थर्ड टाकून आपण सुरक्षित प्रवास करतो. पण तसंच जीवनामध्ये आपण नेहमी सतर्क राहून, विचार करून, काटकसर करून, जास्त काम करून आपण बचत केली पाहिजे. तोच पैसा वाढून आपल्याला सपोर्ट करत असतो. नसता खर्च करणारे सांगणारे भरपूर लोक आहेत, परंतु बचत करणारा म्हणणारा कोणीही नाही. आणि बचत योग्य ठिकाणी केली पाहिजे. नाहीतर काय होतं, पैसे भरलेले सगळे बँका पण बंद होतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद होतात. अशी बरीच परिस्थिती आज जवळपास निर्माण झालेली आहे. मित्रांनो, सतर्क राहणं गरजेचं आहे. 1-2% इंटरेस्ट जास्त येतो म्हणून आपण कुठेही पैसे ठेवतो आणि शेवटी पैसे आपले भरलेले पण मिळत नाहीत. असं सर्रास घडतं. मित्रांनो, टुरिस्टचा घोटाळा आला आहे. मुंबईला एक टुरिस्ट कंपनी होती ज्वेलरीची, तिथं घोटाळा झालेला आहे. बँका बंद पडतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात, जास्त व्याजाने दिलेले टक्केवारीवर पैसे परत मिळत नाहीत. असं का होतं? आपण नियम सोडून कधीही आपण धोकादायक व्यवहार करू नये. आता SIP शेअर मार्केट आता बघा किती डाऊन झालेलं आहे. मित्रांनो, वाईट गुंतवणूक नसते, परंतु आपल्याला नेहमी साथ मिळाली पाहिजे त्या गुंतवणुकीची. जसं LIC ऑफ इंडियामध्ये आपल्याला 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात आणि आपले पैसे वाढत पण असतात. आणि आपल्याला मेक आणि सेफ, मेक म्हणजे पैसे वाढत असतात आणि सुरक्षित राहतात. मित्रांनो, आपण पैसे कमवतो खरं, परंतु आपले पैसे सुरक्षित राहत नाहीत, खर्च होतात. आपण व्यर्थ खर्च करत नाही, परंतु आपले पैसे शिल्लक राहत नाहीत. आणि पैशाची ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस आपल्याला कोणीही पैसे देत नाही, बँकेचं लोन पण मिळत नाही. मित्रांनो, आर्थिक चक्रामध्ये आपण अडकत असतो आणि असं होऊ नये म्हणून आपण LIC ऑफ इंडियामध्ये बचत करा. ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. आता आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. बँकेत आपल्याला 2 ते 3% व्याज मिळतं, आपण 8% व्याज देतो. आपण इन्शुरन्स देतो, आपण मिळणारे पैसे टॅक्स फ्री देतो. बँकेमधल्या FDवर जी व्याज मिळतं त्याला TDS असतो. कुठलीही बँक सेव्हिंग अकाउंटवर लोन देत नाही, आपण लोन देतो. कुठलीही बँक लॉंग टर्म गॅरंटी देत नाही, आपण लॉंग टर्म गॅरंटी देतो, आयुष्यभराची गॅरंटी देतो. मित्रांनो, पैशाची बचत जर नाही केली तर आपल्याला शेवटी आपल्याला कळतं वेळ निघून गेलास. तसं होऊ नये म्हणून हा मेसेज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आणि पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आताचा वेगळा आहे आणि येणारा काळ फार वाईट आहे. मित्रांनो, कारण जर तुमच्याकडे जर पैसे नसेल तर तुम्हाला फार वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. कारण कोणीही पैसे देत नाही. आज काम पण मिळत नाही. काम मिळालं तर नोकरी टिकेल गॅरंटी नाही. खर्च तर वाढत असतो, महागाईने वाढत असते, आपल्या जबाबदाऱ्या वाढतात. मुलांचं शिक्षण, लग्न, हे प्रश्न कसे सोडवणार आपण कधीच विचार करत नाही. आणि देव न करू अशा पैसे कमवायच्या पिरियडमध्ये अपघात झाला, डिसॅबिलिटी, डेथ, डिसीज असे जर संकट आले तर काय करणार? किंवा कोरोनासारखा असा जर एखादा आजार आला, महाग कोरोनामध्ये किती लोकांचं नुकसान झालं, लोकांना खाण्यासाठी पैसे नव्हते. LIC ऑफ इंडियाने कितीतरी लोकांना पैसे दिले, लोन दिलं, काही लोक डेथ झाले त्यांना पैसे दिले. ही भारत सरकारची संस्था आहे. मित्रांनो, LICचा सपोर्ट घेतला तर आपल्याला आर्थिक संकट येणार नाही. आणि जर आपण विचार करून LICत जर पैसे नाही ठेवले तर आपले मुदल पण मिळतील का नाही हे कुणीही सांगू शकत नाही. जसं आज कितीतरी बँका बंद पडतात. आपण वेळेचं आणि पैशाचं महत्त्व जाणलं पाहिजे. कारण हे एज्युकेशन आपल्याला शाळा कॉलेजमध्ये मिळत नाही. मित्रांनो, फायनान्शियल एज्युकेशन जे आपल्याला आहे ना, आर्थिक सल्ला किंवा त्याचं मार्गदर्शन कुठंच मिळत नाही, कुठल्याच पुस्तकात. त्यासाठी आपण ह्या गोष्टीबद्दल अवेअर झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे. नाहीतर काय होतं, पैसे कमायचे वय पण संपून जातं आणि पैसे पण संपून जातात. 99% लोकांचं हेच उदाहरण आहे. आणि बँकेकडे लोन पण मिळत नाही वय वाढल्यामुळं. आणि LICची पॉलिसी घेताना कधी पण आपल्याला कमी वय पाहिजे.
आणि त्या प्लॅनच्या हिशोबात वय बसलं पाहिजे, निरोगी प्रकृती पाहिजे, नंतर पैसे. आपल्या दोन्ही ह्या गोष्टी आपल्या हातात नाही. वय वाढत जातं त्याच्यामुळे आपला फायदा कमी होतो, किंवा निरोगी प्रकृती नसेल तर प्लॅन पण मिळत नाही. असं आम्ही कित्येक व्यक्तींना प्लॅन देऊ शकत नाही. आज पैसे भरलेले आहेत, त्यांना पैसे परत देतो, कारण त्यांची प्रकृती, कोणाला मोठा आजार झाला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, कोणाचं वय जास्त झालेलं आहे. म्हणून ही घेण्याची एक सुवर्ण संधी असते. ती वेळ वाया घालवू नये मित्रांनो, कारण आपल्या आयुष्याचं आपण कधीही नुकसान करून घेऊ नये. माहिती होऊन करून घेऊ नये. माहिती नसेल तर माहिती करून घेतली पाहिजे. आणि माणसाचं वय वाढत असतं, जबाबदाऱ्या वाढतात, आणि त्या दुसऱ्या साईडला पैसे कमायचं वय पण कमी होतं, आणि महागाई पण वाढत असते. अशा आर्थिक संकटात माणूस सापडत असतो. त्यासाठी LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे मिळणारी योजना आहे, ती बंद होणार आहे. लवकरात लवकर घ्या. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आयुष्यभर आपल्याला काम पण मिळत नाही, काम करू शकत नाही, आणि पैसे तर लागत असतात. हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी हा प्लॅन अत्यंत उपयुक्त आहे. ह्या प्लॅनला 8% इंटरेस्ट आहे, बँकेत 2 ते 3% व्याज आहे. त्यामुळे हा प्लॅन LIC ऑफ इंडियाला परवडत नाही, आणि हा प्लॅन बंद होणार आहे. लवकरात लवकर हा प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.